नमस्कार मित्रांनो, तर आज जिप्सीचे पपीज हे 16 दिवसात झालेले आहेत आणि मॉलीचे पपीज हे 12 दिवसात झालेले आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्मन शेपर्डचा एक डॉग मी 2 वर्षापूर्वी सेल केला होता, तो दाखवला, तर तो बऱ्याच लोकांनी पाहिला। त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आणि काही लोकांचे मला मेसेज आले की दादा तुमच्याकडे गोल्डन रिट्रीव्हरचा पप्पी भेटतील का? तर हो, नक्की भेटतात माझ्याकडे ब्रीडसाठी 2 गोल्डन रिट्रीव्हरच्या फिमेल आहेत। आपण थोड्या दिवसातच सर्व डॉगवर एक व्हिडिओ बनवणार आहे। तर आत्ता फक्त आपण जे लॅब्राडोरचे पप्पीज झाले त्याच्याबद्दलच मी व्हिडिओ अपलोड करतो आणि तुम्हाला मी दाखवतो की त्यांची ग्रोथ कशी होते। तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पप्पीज हे 12 दिवसात झाल्यावर त्यांचे थोडे थोडे डोळे उघडत होते। तर आता ते 16 दिवसाचे पप्पीज झाले तर त्यांचे बऱ्यापैकी संपूर्ण डोळे उघडलेत। तर 12 ते 16 या दिवसापर्यंत पप्पीजचे सर्व डोळे उघडतात। तर आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे जिप्सीचे पप्पीज आहेत, हे आज 16 दिवसात झालेले आहेत। ग्रोथ खूप सुंदर आहे त्यांची, तुम्ही बघू शकता। सर्व पप्पीज शॉर्ट टेलमध्ये आहेत। इथं सुद्धा बल्ब कंपल्सरी आहे। जिप्सी हे आज बरोबर 16 दिवसात झालेले आहेत। यांना एक आता मल्टीविटॅमिनचा ड्रॉप चालू करायचा आपल्याला, मी करणार आहे चालू। सिरप नाही, मल्टीविटॅमिनचं सिरप येतं ते नाही चालू करायचं, मल्टीविटॅमिनचा एक ड्रॉप मिळतो, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच दाखवीन। मी तुम्हाला थोडं दाखवतो। खूप सुंदर असे पप्पीज आहेत, त्यांचे डोळे उघडलेत। हे मॉलीचे पप्पीज आहेत, इथं सुद्धा बल्ब कंपल्सरी आहे। पप्पीज हे आज 12 दिवसाचे झालेले आहेत, त्यांची सुद्धा ग्रोथ खूप सुंदर आहे। जरा थोडी शू केलेली दिसते त्यामुळे भिजले ते। खूप सुंदर असे पप्पीज आहेत हे सुद्धा शॉर्ट टेल मध्येच आहेत, बघू शकता तुम्ही टेल साईज याची। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आता इथंच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।